हॅलो एव्हरीवन. मारुंजी हिल्सला जाण्याचा फॅमिली प्लॅन करतात आणि तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर कोणती काळजी घ्यायची यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रविवार घरात बसून बोर झालो होतो म्हणून कुठेतरी बाहेर घेऊन जा बोलल्यावर माझ्या हस्बंडने मारुंजी हिल्सला जाण्याचा ऑप्शन दिला. कुठलंही प्री प्लॅनिंग न करता आम्ही आवरलो, गाडी काढली आणि निघालो. मी लक्ष्मी चौकात राहते आणि इथून फक्त 12 ते 15 मिनिटांच्या अंतरावर हा छान ट्रेकिंग पॉईंट आहे. समोर व्हिडिओमध्ये जी टेकडी तुम्हाला दिसते तेच आपलं डेस्टिनेशन आहे. शांत रस्ते, निसर्गरम्य ठिकाण आणि संध्याकाळची गार हवा हे बघून विश्वास होत नाही की शहरापासून फक्त 15 मिनिटावर हा स्पॉट आहे. गाडी पार्क करण्यासाठी जागा आहे. रस्त्यामध्ये फक्त एक हॉटेल आहे जिथे तुम्ही चहा नाश्ता करू शकता. आम्ही घरातून 5ला निघालो होतो, त्यामुळे व्हिडिओमध्ये हा स्पॉट तुम्हाला थोडा ओसाड किंवा जास्त ग्रीनरी नसलेला दिसेल. आणि आम्ही जूनमध्ये गेलो होतो, यावर्षी जूनमध्ये पाऊस पडला नाही. ओके, बट जसा अंधार होतो खूप फ्रेश गार हवा अनुभवायला मिळते. या स्पॉटवर तुम्ही फॅमिलीसोबत, फ्रेंडसोबत येऊ शकता आणि हा स्पॉट कपल फ्रेंडली पण आहे. टेकडीच्या स्टार्टिंगला हा एक दादा पाणी बॉटल्स आणि मॅगी विकताना दिसला. त्यामुळे लहान मुलं असतील तर पाण्याची बॉटल, खाऊ किंवा फ्रूट सोबत असू द्या, कारण ते दादा नेहमीच तिथे असतील असं नाही. पार्किंगला गाडी लावून आम्ही वर चढून फक्त 5 मिनिटं झाले होते आणि वरून खाली येणारी एक फॅमिली भेटली आणि त्यांनी आम्हाला एक ॲडवाईस दिली की वरती झाडे वगैरे नाही आहेत पकडायला, तुम्ही जाऊ नका. पण हे शहरातले लोक खूप नाजूक असतात असं म्हणून आम्ही दोघांनी त्यांची जाण्याची वाट बघितली आणि इथे बसलो. ते पुढे गेलेले बघून आम्ही परत पुढे चालायला चालू केले. थोडेच पुढे गेलो आणि परत आम्हाला एक कपल भेटलं आणि त्या कपलने सांगितलं की वरती पाय स्लिप होत आहेत आणि तुम्ही तर शूज पण नाही घातलेले, तुमच्याकडे बेबी पण आहे. आणि जसं बेबीचं नाव ऐकलं, बेबीचे पप्पा आणि बेबी खाली आणि मी वरतीच राहिले होते. वरती जायची प्रचंड इच्छा असतानासुद्धा मी जाऊ शकले नव्हते. तर तुम्ही पण येताना शूज नक्की घाला, ग्रिपवाले शूज घाला, म्हणजे आमच्यासारखी सिच्युएशन तुमच्यावर येणार नाही. आणि मग काय, एक कोपरा पकडला आणि सनसेटची वाट बघत बसलो. अतिशय सुंदर दृश्य होतं डोळ्यासमोर. तो सनसेट बघण्यात आम्ही डुबून गेलो होतो. आजूबाजूची सगळी शांतता पसरली होती आणि तितक्यात इलू मोठ्याने ओरडली, "मम्मी लुक, रेनबो!" आणि रेनबोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि सगळ्यांनी हा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद केला होता. आम्ही बघायला आलो होतो सनसेट, पण घेऊन चाललो होतो रेनबो. आणि अशा प्रकारे आमची ही ट्रिप सक्सेसफुल झाली. खूप सुंदर वाटलं. संध्याकाळी तर जाताना जवळजवळ 7 वाजले होते, तरी पण थोडासा उजेड होता आणि तरीही इतकं सुंदर वाटत होतं तिथे. तुम्ही जाण्याचा प्लॅन करत असाल तर चटई, म्हणजे लहान मुलं असेल तर तुमच्यासोबत चटई वगैरे घेऊन जा, म्हणजे तिथे बसून तुम्हाला सनसेट बघता येईल. अशा छोट्या छोट्या ट्रिपसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि काही सजेशन असतील तर कमेंट करा. थँक्यू.